सो गाईज आजचा जो आपला टॉपिक आहे तो एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे. आता सपोज तुम्ही ॲझ्युम करा की तुमचं इक्वेशन या फॉर्ममध्ये एम डी एक्स प्लस एन डी वाय इज इक्वल टू झिरो. म्हणजेच काय की डी एक्सचा जो पण कोएफिशियंट असेल तो तुमचा काय असतो एम असणार आहे आणि डी वायचा कोएफिशियंट जो असेल तो काय असणार तुमचा एन असणार. ओके, आता ह्या जो जनरल टाईप आपण लिहिला आहे हे इक्वेशन एक्झॅक्ट आहे की नाही हे चेक करायचं असेल तर आपण काय करतो, या एमचं वाय सोबत डेरिव्हेटिव्ह घेतो आणि एनचं एक्स सोबत डेरिव्हेटिव्ह घेतो. ओके, आणि जर हे दोघं डेरिव्हेटिव्ज ओके डॅबा एम बाय डॅबा वाय आणि डॅबा एन बाय डॅबा एक्स जर सेम असेल तर आपण सांगतो की हे काय एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे. जर हे एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असेल ना तर त्याचं जे जनरल सोल्युशन जे असतं ते असतं इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स ट्रीटिंग वाय कॉन्स्टंट प्लस इंटिग्रेशन ऑफ एन डी वाय टर्म्स फ्री फ्रॉम एक्स ओके इज इक्वल टू किती सी. टर्म्स फ्री फ्रॉम एक्स म्हणजे काय करायचं की जे पण एनमध्ये एक्सवाले टर्म्स आहे ते घ्यायचे नाही. सो हे बेसिक स्ट्रक्चर आहे. सो आपण स्टेप बाय स्टेप काही एक्झाम्पल्स बघू एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनचे, म्हणजे तुमचे आयडिया अजून क्लिअर होत जाईल. ठीक आहे. एक्झाममध्ये फक्त तुम्हाला काय मेन्शन केलं जाईल, सॉल्व मेन्शन केलं जाईल. काय झालं जाईल सॉल्व. ते एक्झॅक्ट आहे, नॉन एक्झॅक्ट आहे, लिनियर आहे, बर्नॉलीज आहे, रिड्युसिबल टू लिनियर आहे, हे आपल्याला सगळं स्वतः ठरवायचं असतं. तर बघा एक्झाम्पल 1 प्लस एक्स वाय स्क्वेअर डी एक्स प्लस 1 प्लस एक्स स्क्वेअर वाय डी वाय इक्वल टू 0. सॉल्व करताना इथं बघा हे इक्वेशन जे दिलं आहे ते तर डी एक्सचा कोएफिशियंट हा काय असणार आहे एम असणार आहे. काय असणार आहे एम. 1 प्लस एक्स वाय स्क्वेअर. डी वायचा कोएफिशियंट काय असणार आहे आपल्याकडे एन असणार आहे, तो काय 1 प्लस एक्स स्क्वेअर वाय. जर या एमचं मी जर वाय सोबत डेरिव्हेटिव्ह घेतलं ओके, पार्शियल डेरिव्हेटिव्ह असतं तर फक्त वाय व्हेरिएबल आहे. ठीक आहे, तर 1 कॉन्स्टंट झाला त्याचा डेरिव्हेटिव्ह किती तुमचा 0. एक्स कॅरी करायचा मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट, वाय स्क्वेअरचं किती 2y. रिराईट करून लिहिलं तर किती येते 2xy. तसंच जर आपण एनचं एक्स सोबत घेतलं तर एक्स व्हेरिएबल आहे, 1चं परत 0 येईल कॉन्स्टंट आहे म्हणून, एक्स स्क्वेअरचं किती येईल 2x, वाय कॅरी करायचं म्हणजेच काय आलं 2xy. तर बघ हे दोघं व्हॅल्यूज सेम आले तर आपण मेन्शन करू शकतो डॅबा एम बाय डॅबा वाय इज इक्वल टू डॅबा एन बाय डॅबा एक्स. ओके, सो दिस इम्प्लाइज वी कॅन से दॅट एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. ओके, याला काय आणणार आपण एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन असेल तर आपण त्याचं जे जनरल सोल्युशन लिहितो ते आहे जनरल सोल्युशन इज इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स ट्रीटिंग वाय कॉन्स्टंट प्लस इंटिग्रेशन ऑफ एन डी वाय टर्म्स फ्री फ्रॉम एक्स इज इक्वल टू काय सी. ओके, सो मग आता इथं काय येतं आहे इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस एक्स वाय स्क्वेअर डी एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ ओके. आता 1 प्लस एक्स स्क्वेअर लिहिताना जो 1 आहे तो फ्री फ्रॉम एक्स आहे, एक्स स्क्वेअर वाय टर्म येणार नाही कारण की त्याच्यात एक्स कंटेंट आहे, तर फक्त 1 डी वाय इज इक्वल टू किती सी. या 1चं एक्स सोबत इंटिग्रेशन घेतलं तर ते येतं एक्स, एक्सचं एक्स सोबत इंटिग्रेशन येतं एक्स स्क्वेअर अपॉन 2 वाय स्क्वेअर तसंच राहील. वायचं इंटिग्रेशन 1चं इंटिग्रेशन वाय सोबत किती येतं वाय इज इक्वल टू किती सी. ओके, सो हे तुमचं जनरल सोल्युशन आहे. ओके, रिक्वायर्ड सोल्युशन ओके सोल्युशन. ओके, आय होप तुम्हाला जमत असेल. ठीक आहे, चला सेकंड एक्झाम्पल ट्राय करून बघू आपण आता. सॉल्व
dy by dx is equal to x plus y minus 2 upon y minus x minus 4. आता सॉल्व करत असताना मी काय करतो, आधी क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. ठीक आहे, तर एक्स प्लस वाय मायनस 2 इंटू डी एक्स इज इक्वल टू वाय मायनस एक्स मायनस 4 डी वाय. हा प्लस आहे, तिकडे जाऊन काय होईल मायनस एक्स प्लस वाय मायनस 2 डी एक्स मायनस वाय मायनस एक्स मायनस 4 डी वाय इज इक्वल टू काय 0. तर आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलो. कोणत्या फॉर्ममध्ये? एम डी एक्स प्लस एन डी वाय 0 या फॉर्ममध्ये. तर सांगा डी एक्सचा कोएफिशियंट काय असतो आपला एम एक्स प्लस वाय मायनस 2. डी वायचा कोएफिशियंट काय असतो एन विथ साईन घ्यायचं मायनस वाय मायनस एक्स मायनस 4. आता या एमचं आपण कोणासोबत डेरिव्हेटिव्ह घेतो वाय सोबत. तर एक्स कॉन्स्टंट होऊन जाईल विथ रिस्पेक्ट टू वाय. वायचं विथ रिस्पेक्ट टू वाय 1 2चं 0 आलं किती 1. या एनचं आपण एक्स सोबत घेणार मायनस एन तसंच वायचं 0 मायनस तसंच एक्सचं 1 4चं 0 मायनस मायनस प्लस 1. ओके, मग काय आलं सांगा डॅबा एम बाय डॅबा वाय इज इक्वल टू डॅबा एन बाय डॅबा एक्स. दिस इम्प्लाइज एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजेच काय सांगता येईल आपल्याला देअरफॉर जनरल सोल्युशन इज गिवन बाय इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स ट्रीटिंग वाय कॉन्स्टंट प्लस इंटिग्रेशन ऑफ एन डी वाय टर्म्स फ्री फ्रॉम एक्स इज इक्वल टू किती सी. म्हणजेच किती येईल सांगा इंटिग्रेशन ऑफ एक्स प्लस वाय मायनस 2 डी एक्स मायनस इंटिग्रेशनमध्ये वाय तसंच राहील एक्स येणार नाही मायनस 4 राहील. ओके, डी वाय इज इक्वल टू किती सी. ओके, इथून बघितलं मी. ठीक आहे, वाय तसंच एक्स घ्यायचा नाही फ्री फ्रॉम एक्स पाहिजे म्हणून मायनस 4. आता या एक्सचं जर आपण एक्ससोबत घेतलं इंटिग्रेशन ते येतं एक्स स्क्वेअर अपॉन 2. कॉन्स्टंट असेल तर त्याला एक्सने मल्टिप्लाय करायचं. वाय कॉन्स्टंट आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स, 2 पण कॉन्स्टंट आहे त्याला एक्सने मल्टिप्लाय केलं मायनस वायचं डी वायसोबत वाय स्क्वेअर अपॉन 2 मायनस मायनस प्लस 4y इज इक्वल टू किती सी. ओके, असं तुमचा आन्सर आहे. ओके, सो तुम्ही रिवाइंड करून हे व्हिडिओ बघू शकतात. सो स्टेप बाय स्टेप आपण सॉल्व करतोय. थर्ड एक्झाम्पल आहे dy by dx इक्वल टू 1 प्लस वाय स्क्वेअर प्लस 3x स्क्वेअर वाय अपॉन 1 मायनस 2xy मायनस एक्स. आता लक्ष द्या, क्रॉस मल्टिप्लाय केलं तर बघा काय भेटते आपल्याला 1 प्लस वाय स्क्वेअर प्लस 3x स्क्वेअर वाय डी एक्स मायनस 1 मायनस 2xy मायनस एक्स क्यूब डी वाय इज इक्वल टू 0. आपल्या स्टँडर्ड फॉर्ममध्ये डी एक्सचा कोएफिशियंट काय असतो एम 1 प्लस वाय स्क्वेअर प्लस 3x स्क्वेअर वाय. एनची व्हॅल्यू मायनस 1 मायनस 2xy मायनस एक्स क्यूब. या एमचं आपल्याला वायसोबत घ्यायचं आहे 1चं 0 वाय स्क्वेअरचं 2y 3x स्क्वेअर कॉन्स्टंट तसंच वायचं किती येतं 1. रिराईट करून जर लिहिलं तर 2y प्लस 3x स्क्वेअर. ठीक आहे, तसंच आपण जर आता एनचं एक्ससोबत घेतलं मायनस साईन तसंच 1चं 0 मायनस 2y मायनस 3x स्क्वेअर एक्ससोबत मायनस मायनस प्लस मायनस मायनस प्लस. हे दोघं व्हॅल्यूज सेम आहे. डॅबा एम बाय डॅबा वाय डॅबा एन बाय डॅबा एक्स
दिस इम्प्लाइज एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. ठीक आहे. मग ओके, जनरल सोल्युशन इज गिवन बाय integration of m dx treating y constant plus integration of n dy terms free from x is equal to किती c. ओके, सो मग आता काय करता येईल आपल्याला, इंटिग्रेशन ऑफ ओके 1 प्लस वाय स्क्वेअर प्लस 3x² y dx मायनस इंटिग्रेशनमध्ये 1 2xy फ्री फ्रॉम x नाही आहे, x³ फ्री फ्रॉम x नाही आहे, 1 dy इज इक्वल टू किती c. 1चं x सोबत किती येतं x, y² कॉन्स्टंट आहे, x ने मल्टिप्लाय करा, x² येतं x³/3 y तसंच 1चं y इज इक्वल टू किती c. 3 कॅन्सल केलं, x प्लस xy² प्लस x³ मायनस y इज इक्वल टू किती c. ओके, हे तुमचं आन्सर आहे. ओके, आय होप तुम्हाला समजत असेल, इझी आहे. ओके, पण तुम्हाला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन आलं पाहिजे. ओके, सो आहेत आपल्याकडे अजून खूप सारे क्वेश्चन्स आहे, तर आपण सगळे सॉल्व करणार आहे. ठीक आहे. एक मे मोटिव्ह आपल्याकडे तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. काय झाली पाहिजे आपली प्रॅक्टिस. ओके, 4th एक्झाम्पल. तर चला आपण 4th एक्झाम्पल सॉल्व करू. आता त्यांनी सांगितलं आहे फक्त सॉल्व. ओके, ते एक्झॅक्ट नॉन एक्झॅक्ट आपलं बघायचं आहे. ओके, ते एक्झाम्पल आहे लॉग ऑफ x² प्लस y² प्लस 2x² x² प्लस y² dx प्लस 2xy अपॉन x² प्लस y² dy इज इक्वल टू 0. ओके, नेहमीप्रमाणे dxचा कोएफिशियंट काय असणार, आपला m असणार आहे. तो आहे लॉग ऑफ x² प्लस y² प्लस 2x² अपॉन x² प्लस y² आणि n आहे आपला 2xy अपॉन x² प्लस y². आता बघा होतं काय की या mचं आपण घेणारे y सोबत पार्शियल डेरिव्हेटिव्ह. तर लॉगचं डेरिव्हेटिव्ह येतं 1 अपॉन ब्रॅकेट म्हणजेच काही x² प्लस y² इंटू चेन रूलनुसार x²चं 0 y²चं किती 2y प्लस आता दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह. तर 2x² कॉन्स्टंट तसंच राहणार आहे, 1 अपॉन समथिंगचं येतं -1 अपॉन समथिंग स्क्वेअर इंटू x²चं 0 y²चं किती 2y ब्रॅकेट. रिराईट करून जर लिहिला आपण तर येतं आहे 2y x² प्लस y² प्लस मायनस मायनस 2 इंटू 2 4 x² y अपॉन x² प्लस y² स्क्वेअर. ओके, तसंच आता आपण जर या nचं ओके, तर या nचं आपण परत रिराईट करून घेतलं 2xy अपॉन x² प्लस y² आणि या nचं आपण x सोबत डेरिव्हेटिव्ह घेतलं तर इथं पण x आहे, इथं पण x आहे. यू अपॉन व्ही रूल वापरावं लागेल आपल्याला. तर काय ते बघा, सेकंड फंक्शन ॲज इट इज, फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह एक्सचं किती 1 तर 2y मायनस 2xy तसंच दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह x² किती 2x y² 0 होल डिवाइड बाय
एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर. ओके, तुम्ही डेरिव्हेटिव्ह यू अपॉन व्ही तुम्ही चेक करू शकता. आता डिनॉमिनेटर सेपरेट जर केला, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 2y अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर मायनस 2 × 2 4 एक्स स्क्वेअर वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर. हा जर कॅन्सल केला तर आपल्याला भेटतं आहे 2y अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 4x स्क्वेअर वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपल्याला काय होतं आहे, डॅबा एम बाय डॅबा वाय इज इक्वल टू डॅबा एन बाय डॅबा एक्स भेटतं आहे. म्हणूनच आपण सांगू शकतो की हे काय आहे, एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन आहे. काय आहे? एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. सो मग आता होतं काय की पुढं काय करता येईल आपल्याला, की याचं जनरल सोल्युशन लिहायचं आहे. नेहमीचा फॉर्म्युला इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स ट्रीटिंग वाय कॉन्स्टंट प्लस इंटिग्रेशन ऑफ एन डी वाय. ओके, एक्स फ्री टर्म असं लिहिलं तरी चालेल. ओके, एक्स फ्री टर्म इज इक्वल टू काय, सी. ओके, मग तिथं काय येतं आहे, इंटिग्रेशन ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके, प्लस 2x स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. तर फ्री फ्रॅम एक्स टर्म नाहीच आहे आपल्याकडं, म्हणून ती डायरेक्ट न लिहिता डायरेक्ट सी लिहून टाकायचं. ओके, कारण की इथं बघा एनमध्ये एक्स एक्झिस्ट करतो आहे पूर्ण एक्सप्रेशनमध्ये. सो आपण डायरेक्ट इक्वल टू सी लिहिलं. आता जे लॉगचं इंटिग्रेशन आहे आपलं, ओके, सो ते कसं सॉल्व करायचं बघा. आता इथं आपल्याला बाय पार्ट्स यूज करावं लागेल. ओके, सो काय यूज करावं लागेल, बाय पार्ट्स. तर बघा काय करतो मी. सो बाय पार्ट्स तुम्हाला माहितीच असेल, ठीक आहे. नाही तर ओके, तर बाय पार्ट्समध्ये आपण काय करतो की फर्स्ट फंक्शन ॲज इट इज ठेवतो. ओके, इथं काहीच नाही, म्हणजे मी इथं इंटिग्रेशन ऑफ 1 लिहून घेतो बाय पार्टसाठी. मायनस इंटिग्रेशनमध्ये फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह, तर 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 2x प्लस 0. परत दुसऱ्याचं इंटिग्रेशन. ओके, एक सेकंड, थोडंसं करेक्शन इथं परत सांगतो तुम्हाला. ओके, हां, इथं काय फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काय येईल बघा, 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर 2x प्लस 0. 1चं इंटिग्रेशन काय येतं आपल्याला, एक्स येतं. काय येतं, एक्स. शेवटी काय, डी एक्स इज इक्वल टू सी. 1चं इंटिग्रेशन एक्स आपण आधी लिहून घेतलं, लॉग ऑफ वेट आय एम मिसिंग समथिंग. हां, हे तर झालं पहिल्याचं. पुढचं तुमचं जे आहे प्लस इंटिग्रेशन ऑफ 2x स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर तसंच राहील. ओके, मग बघा काय होतं आहे, वनचं इंटिग्रेशन एक्स लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस इंटिग्रेशन ऑफ 2x स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डी एक्स प्लस 2x स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर डी एक्स मायनस प्लस कॅन्सल इज इक्वल टू सी. देअरफॉर एक्स लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू सी. ओके, थोडंसं अवघड आहे, काय डाऊट असेल तुम्हाला परत विचारू शकता. ओके, सो हे आहे बऱ्यापैकी अवघड एक्झाम्पल्स आहे. तुम्ही एकदा 2-3 वेळा ट्राय करून बघा. काही क्रिटिकल थिंग्स आहेत, बेसिक पेशन्स वगैरे गरजेचे आपल्याला. ओके, सो इथून पुढचे जे एक्झाम्पल्स थोडे डिफिकल्ट होत जाणार. काय होत जाणार आहे, थोडेसे डिफिकल्ट. तर यासाठी तुम्हाला डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनवर चांगली कमांड पाहिजे. ओके, चला 5th एक्झाम्पल ट्राय करून बघू आपण.
वाय स्क्वेअर ई रेस टू एक्स वाय स्क्वेअर प्लस 4x क्यूब dx प्लस 2xy e रेस टू एक्स वाय स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर dy इज इक्वल टू काय 0. तर dxचा जो कोएफिशियंट आहे तो काय असणार आहे m असणार आहे वाय स्क्वेअर ई रेस टू एक्स वाय स्क्वेअर प्लस 4x क्यूब डीवायचा कोएफिशियंट काय येईल n 2xy ई रेस टू एक्स वाय स्क्वेअर मायनस 3y स्क्वेअर. आता या एमचं वाय सोबत डेरिव्हेटिव्ह घेत असताना बघा इथं पण वाय इथं पण वाय प्रोडक्ट रूल यूज करायचा. प्रोडक्ट रूल काय सांगतो फर्स्ट फंक्शन ॲज इट इज सेकंडचं डेरिव्हेटिव्ह ई रेस टूचं काय येतं तेच येतं. चेन रूलनुसार एक्स तसंच ठेवलं वाय स्क्वेअरचं किती 2y प्लस दुसरं फंक्शन तसंच फर्स्टचं डेरिव्हेटिव्ह प्लस 4x क्यूबचं 0. तर 2xy इंटू वाय स्क्वेअर जर केलं तर 2xy क्यूब ई रेस टू एक्स वाय स्क्वेअर प्लस 2y ई रेस टू एक्स वाय स्क्वेअर. तसंच मी जर आता एनचं एक्ससोबत डेरिव्हेटिव्ह घेतलं तर बघा काय येतं आहे की फर्स्ट फंक्शन ॲज इट इज दुसऱ्याचं डेरिव्हेटिव्ह ओके एक्स किती येईल 1 वाय स्क्वेअर तसंच प्लस ई रेस टू एक्स वाय स्क्वेअर तसंच 2xyमध्ये एक्सचं 1 उरलं 2y मायनस 0 2xy इंटू वाय स्क्वेअर जर केलं 2xy क्यूब ई रेस टू एक्स वाय स्क्वेअर प्लस 2y ई रेस टू एक्स वाय स्क्वेअर. तुम्ही जर नीट बघितलं तर दोघं सेम येत आहे तर आपण सांगू शकतो डॅबा एम बाय डॅबा वाय इज इक्वल टू डॅबा एन बाय डॅबा एक्स. दिस इम्प्लाइज एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनमध्ये जनरल सोल्युशन काय येतं बघा इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स ट्रीटिंग वाय कॉन्स्टंट इंटिग्रेशन ऑफ एन डी वाय एक्स फ्री टर्म इज इक्वल टू काय सी. मग इंटिग्रेशन ऑफ वाय स्क्वेअर ई रेस टू एक्स वाय स्क्वेअर प्लस 4x क्यूब dx ओके प्लस फ्री फ्रॉम एक्स पाहिजे तिथं फक्त येईल तुमचं मायनस 3y स्क्वेअर dy इज इक्वल टू सी. वाय स्क्वेअर कॉन्स्टंट तसंच ई रेस टूचं काय येतं तेच येतं एक्सचं कोएफिशियंट डिवाइड होऊन जाईल 4x क्यूबचं येतं एक्स रेस टू 4/4 प्लस मायनस मायनस 3y क्यूब अपॉन 3 इज इक्वल टू सी. वाय स्क्वेअर कॅन्सल 4 कॅन्सल 3 कॅन्सल ओके उरलं काय ई रेस टू एक्स वाय स्क्वेअर प्लस एक्स रेस टू 4 मायनस वाय क्यूब इज इक्वल टू सी. ओके सो इट कन्झ्युम्स लॉट्स ऑफ एनर्जी. सो आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे. अजून माझ्याकडं आहेत ओके 1 2 3 4 एक्झाम्पल्स ओके अजून आपल्याकडे 4 एक्झाम्पल्स आहे. तर 4 एक्झाम्पल तुम्ही केले तर तुमचं बऱ्यापैकी एक्झॅक्टचे सगळेच क्वेश्चन्स तुमचे कवर होऊन जातात. ठीक आहे तर माझा प्रयत्न तुम्हाला सगळेच क्वेश्चन द्यायचं ह्याच्यात तुमची कन्सेप्ट बऱ्यापैकी क्लिअर झालेली आहे. ओके तर चला पुढचं एक्झाम्पल काय बघा. तुम्हाला रिवाईज करायचं असेल तुम्ही बॅकवर्ड ओके करून बघू शकतात ओके रिवाइंड करून बघू शकतात. dy बाय dx इक्वल टू y प्लस 1 y प्लस 2 ई रेस टू y मायनस x. आता आपण जर याला रिराईट करून लिहिलं क्रॉस मल्टिप्लाय करून तर बघा काय येतं आहे y प्लस 1 dx मायनस y प्लस 2 ई रेस टू y मायनस x dy इज इक्वल टू 0. ओके तर dxचा कोएफिशियंट काय येईल आपल्याकडं m येऊन जाईल ते आहे y प्लस 1 n काय येऊन जाईल बघा
मायनस ब्रॅकेटमध्ये वाय प्लस 2e⁻y मायनस एक्स. या एमचं जर वाय सोबत डेरिव्हेटिव्ह घेतलं तर किती येतं आहे 1 प्लस 0 म्हणजेच 1. या एनचं एक्स सोबत घेतलं मायनस, तसंच याचं 0 मायनस 1 तर किती आलं +1. दोघं सेम आले. डॅबा एम बाय डॅबा वाय इज इक्वल टू डॅबा एन बाय डॅबा एक्स. दिस इम्प्लाइज एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजेच याचं जनरल सोल्युशन इज गिवन बाय इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स treating y constant plus integration of n dy x free term is equal to c. So integration of y plus 1 dx minus free from x पाहिजे म्हणून y plus 2e⁻y dy is equal to c. ओके. सो आता y कॉन्स्टंट आहे, त्याचं इंटिग्रेशन x सोबत एक्स वाय, 1चं x. इथं बाय पार्ट्स वापरावं लागेल. मायनस तसंच ठेवलं, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, दुसऱ्याचं इंटिग्रेशन डायरेक्ट लिहिलं, मायनस इंटिग्रेशनमध्ये पहिल्याचं डेरिव्हेटिव्ह, दुसऱ्याचं इंटिग्रेशन dy is equal to c. xy plus x minus y plus 2e⁻y minus minus plus e⁻y चं इंटिग्रेशन इक्वल टू c. ओके. सो अशा प्रकारचं इंटिग्रेशन आहे. सो हे चॅप्टर तुम्हाला कधी जमतील जर तुमचा चांगला होल्ड असेल डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशनवर. तर ओके, 6th एक्झाम्पल होतं हे, 5th 6th. ओके. सो तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता पॉज करून. चला अजून आपल्याला 3 एक्झाम्पल बघायचे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे dy बाय dx इज इक्वल टू x मायनस 2y प्लस 5 अपॉन 2x प्लस y मायनस 1. याला आपण आपल्या फॉर्ममध्ये जर लिहिलं तर बघा काय येतं आहे, x मायनस 2y प्लस 5 dx मायनस 2x प्लस y मायनस 1 dy इज इक्वल टू 0. आता एमचा dxचा कोएफिशियंट m, x मायनस 2y प्लस 5, dy चा कोएफिशियंट n, मायनस ब्रॅकेटमध्ये 2x प्लस y मायनस 1. आता एमचं तुमचं आहे y सोबत डेरिव्हेटिव्ह, तर xचं 0 मायनस 2yचं मायनस 2, 5चं 0. डॅबा एन बाय डॅबा एक्स, मायनस साईन तसंच 2, वायचं 0 1चं 0 म्हणजे किती आलं -2 आलं. म्हणजे एक्झॅक्टच आहे. डॅबा एम बाय डॅबा वाय इक्वल टू डॅबा एन बाय डॅबा एक्स. मग आता बघा काय होतं आहे, दिस इम्प्लाइज आपण सांगू शकतो एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशन. म्हणजेच जनरल सोल्युशन इज गिवन बाय इंटिग्रेशन ऑफ एम डी एक्स treating y constant plus integration of n dy terms free from x is equal to किती c. आता इंटिग्रेशन ऑफ m म्हणजेच काय येईल, x मायनस 2y प्लस 5 dx मायनस फ्री फ्रॉम एक्समध्ये येईल y मायनस 1 dy इज इक्वल टू c. एक्सचं येतं x² अपॉन 2, 2y कॉन्स्टंटला एक्सने मल्टिप्लाय केलं, 5 कॉन्स्टंटला एक्सने मल्टिप्लाय केलं, मायनस वायचं y² अपॉन 2, मायनस मायनस प्लस 1चं किती y इज इक्वल टू किती c.
सो अशा प्रकारे तुमचा आन्सर येत आहे. इझी एक्झाम्पल्स आहे, इतके काय अवघड नाही आहे. सो आजचं लास्ट एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहे आता. वन प्लस लॉग ऑफ एक्स वाय dx प्लस 1 प्लस एक्स अपॉन वाय dy इज इक्वल टू 0. चला सवयीप्रमाणे आपण जर सॉल्व केलं, डी एक्सचं कोएफिशियंट किती m, 1 प्लस लॉग ऑफ एक्स वाय, एन काय येईल आपलं 1 प्लस एक्स अपॉन वाय. या एमचं जर आपण वाय सोबत घेतलं तर 1चं 0, लॉगचं 1 अपॉन एक्स वाय इंटू एक्स, एक्स कॅन्सल केलं तर आलं 1 अपॉन वाय. या एनचं एक्स सोबत घेतलं, 1चं 0, एक्सचं 1 अपॉन वाय आलं. डॅबा एम बाय डॅबा वाय इज इक्वल टू डॅबा एन बाय डॅबा एक्स. देअरफॉर काही सांगता येईल आपल्या इथं, this implies exact differential equation. Therefore general solution is given by integration of m dx treating y constant plus integration of n dy terms free from x is equal to c. Integration of 1 plus log of x y dx plus integration of 1 dy is equal to c. ओके, आता या प्रकारे बघा, आपण असं होतं आहे की थोडं इंटिग्रेशन क्रिटिकल होऊ शकते. करू शकत असं नाही आहे, पण क्रिटिकल होतं आहे. तर आपण ट्राय करून बघू. याच फॉर्मला आपण रिराईट करू शकतो. ओके, इंटिग्रेशन ऑफ एन डी वाय. ओके, जिथं वाय कॉन्स्टंट इथं काय करायचं, एक्स कॉन्स्टंट करायचं, प्लस इंटिग्रेशन ऑफ काय एम डी एक्स, वाय फ्री टर्म, इथं एक्स फ्री होतं तर वाय फ्री टर्म इक्वल टू सी. इथं इंटिग्रेशन ऑफ काय तुमचं 1 प्लस एक्स अपॉन वाय डी वाय प्लस फ्री फ्रॉम वाय पाहिजे तर फक्त काय तुमचं 1 येऊन जाईल. काय होऊन जाईल तुमचं 1 इज इक्वल टू सी. म्हणजे तुम्हाला लॉग ऑफ एक्स वायचं इंटिग्रेशन घ्यायची गरज पडणार नाही. ओके, सो मग 1चं डी वाय सोबत जर घेतलं तर वाय प्लस एक्स तसंच ठेवलं, 1 अपॉन वायचं किती येतं लॉग वाय येतं इंटिग्रेशन, 1चं किती येतं एक्स इज इक्वल टू किती सी. म्हणजेच काय एक्स प्लस वाय प्लस एक्स लॉग वाय इज इक्वल टू सी. ठीक आहे, तसंही करता आलं असतं आपल्याला, पण थोडंसं किचकट झालं असतं, म्हणून आपण थोडं इझी वेने सॉल्व केलं. ओके, सो हे सगळे आपले काही महत्त्वाचे क्वेश्चन्स होते एक्झॅक्ट डिफरन्शियल इक्वेशनसाठी. त्याच्यात आपण बऱ्यापैकी ऑल टाईपचे डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन्स कवर केलेले आहे. ठीक आहे, सो तुम्हाला काही ओके डाऊट्स असेल, ओके क्लास जॉईन करत असेल तर तुम्ही मला या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकतात. ओके, माझं नाव आहे हेमराज सर आणि इथं माझा नंबर आहे 9225127966. ओके, थँक्यू.